وقال الذين أشركوا لو شاء الله ما عبدنا من دونه من شيء نحن ولا آباؤنا ولا حرمنا من دونه من شيء كذلك فعل الذين من قبلهم فهل على الرسل إلا البلاغ المبين ولقد بعثنا في كل أمة رسولا أن اعبدوا الله واجتنبوا الطاغوت فمنهم من هدى الله ومنهم من حقت عليه الضلالة فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين إن تحرص على هداهم فإن الله لا يهدي من يضل وما لهم من ناصرين وأقسموا بالله جهد أيمانهم لا يبعث الله من يموت بلى وعدا عليه حقا ولكن أكثر الناس لا يعلمون ليبين لهم الذي يختلفون فيه وليعلم الذين كفروا أنهم كانوا كاذبين إنما قولنا لشيء إذا أردناه أن نقول له كن فيكون. आणि मुश्रिक लोक अशीही बकवास करतात की अल्लाहनं इच्छिलं असतं तर आम्ही आणि आमच्या बापजाद्यांनी त्याला सोडून कोणाचीही उपासना केली नसती आणि ना त्यानं सांगितल्याशिवाय एखाद्या गोष्टीला हराम ठरवलं असतं. अशाच गोष्टी आणि हरकती त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही केल्या होत्या. तेव्हा आमच्या पैगंबरांची जबाबदारी तर फक्त आमचा संदेश उघडपणे साफ पोचवून देणं हीच आहे आणि प्रत्येक उम्मतमध्ये आम्ही संदेश पोचवणारा पाठवला. त्यानं हे स्पष्टपणे सांगितलं होतं की फक्त एका अल्लाहचीच उपासना करा, खोट्या ईश्वरांची उपासना करू नका. लोकांपैकी काही तर अल्लाहनं दाखवलेल्या सन्मार्गावर चालू लागले आणि काहींच्यावर मार्गभ्रष्टता सिद्ध झाली. आता तुम्ही जमिनीवर हिंडून फिरून पहा की सत्याला खोटं ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला. तुम्ही जर इच्छित असाल की या लोकांनी सन्मार्गाचा स्वीकार करावा तेव्हा ही गोष्ट स्मरणात ठेवावी लागेल की ज्या लोकांनी सत्याच्या तुलनेत जिद्द धरली आहे तर अल्लाह त्यांना मार्ग दाखवणार नाही आणि त्यांचा कोणीही सहाय्यक बनू शकणार नाही. हे लोक मोठ्या आवेशानं अल्लाहच्या शपथा घेऊन सांगतात की जो मनुष्य देखील मेला आहे त्याला अल्लाह दुसऱ्यांदा जिवंत करणार नाही. का नाही? वास्तविक मेलेल्यांना जिवंत करण्याचा अल्लाहचा वायदा सच्चा आहे, परंतु बहुतेक लोक हे जाणत नाहीत. मृतांना जिवंत करणं यासाठीही आवश्यक आहे की लोकांच्या आपापसातील मतभेदांचं उघड वर्णन समोर यावं आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांनीही जाणून घ्यावं की ते स्वतःच खोटे होते. आमच्या आदेशाची शान अशी आहे की एखाद्या गोष्टीविषयी जेव्हा आमचा इरादा असेल तेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हणू की हो, तर ते काम घडून येतं.